Good morning, friends. Today we have started problem number 1 of partnership final account of practical problem, page number 54. First we read the problem and then we solve it. Amitabh Bhai and Narendra Bhai are partners in partnership, sharing profits and losses equally. From the following trial balance and adjustments given below, you are required to prepare trading and profit and loss account for the year ended 31st March 2019 and balance it as on that date. मित्रांनो, पहिल्या पॅरेग्राफमध्ये जी माहिती दिली आहे त्याच्यामध्ये अमिताभ भाई आणि नरेंद्र भाई हे दोघं भागीदार आहेत आणि ते प्रॉफिट अँड लॉस इक्वली शेअर करतात. त्याचं ट्रायल बॅलन्स हे 31 मार्च 2019 दिलेलं आहे. त्याच्यावरून आपणास ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट हे 31 मार्च 2019 तयार करायला सांगितलेलं आहे. त्याप्रमाणे आपण सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट तयार करून घेऊया. हा प्रॅक्टिकल प्रॉब्लेम असल्यामुळे मी वहीमध्ये सोडवून या ठिकाणी घेतलेला आहे. सुरुवातीला वरती लिहायचं ट्रेडिंग अकाउंटच्या वरती, इन द बुक्स ऑफ अमिताभ भाई अँड नरेंद्र भाई, ट्रेडिंग अकाउंट फॉर द इयर एंडेड ऑन 31st March 2019, डेबिट पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज, पर्टिक्युलर्स अमाऊंट रुपीज आणि क्रेडिट. ट्रेडिंग अकाउंट मी सेपरेट आखलेला आहे अर्ध पेज. त्याच्याखाली वर्किंग नोट्ससाठी थोडी जागा ठेवलेली आहे. त्याच्यानंतर दुसरं जे अकाउंट आहे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ते तयार केलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडेड 31st March 2019. हेही आपण एका पेजवरती आखून घ्या. साधारणतः एक पेज लागेल त्याच्यासाठी. पुढचं जे आहे तिसरं जे अकाउंट आहे ते आहे बॅलन्स शीट. बॅलन्स शीट ॲज ऑन 31st March 2019 हे एका पेजवरती घ्या. लॅबिलिटीज, इनर अमाऊंट, आउटर अमाऊंट, असेट्स, इनर अमाऊंट, आउटर अमाऊंट. हा कसं आखून घ्यायचं हे आपण पाहिलेलं आहे. त्याच्यामुळं आपण लगेच प्रॉब्लेमला सुरुवात करूया. सुरुवातीला ट्रायल बॅलन्सपासून आपण त्याचं पोस्टिंग करूया. सुरुवातीला डेबिट बॅलन्सचं पोस्टिंग करूया. प्लांट अँड मशिनरी, बॅलन्स शीटच्या असेट साईड घेतलेली आहे प्लांट अँड मशिनरी. बॅलन्स शीटच्या असेट साईडला आपण घेतली प्लांट अँड मशिनरी. प्लांट अँड मशिनरी आउटर कॉलमला घेतली 2,80,000. त्याच्यानंतर दुसरा जो आयटम आहे तो आहे फॅक्टरी बिल्डिंग आहे. फॅक्टरी बिल्डिंग 75,000. फॅक्टरी बिल्डिंग कुठं जाईल? बॅलन्स शीटच्या असेट साईडला. त्याच्यावरती ॲडजस्टमेंट असल्यामुळं आपण मशिनरी, प्लांट अँड मशिनरीच्याच खाली घेतला बघा. इनरला 75,000 रुपये. त्याच्यावरती डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आहे, नंतर त्याचा विचार करू. त्याच्यानंतर तिसरा जो आयटम दिला आहे सनरी डेटर्स, आसेटला घेतला आपण 28,700. इनरला घेतलं त्याच्यावरती 2 ॲडजस्टमेंट आहेत बघा. आपण सनरी डेटर्स घेतले आहेत आसेटला, इनरला 28,700 फॅक्टरी बिल्डिंगच्या खाली. त्याच्यानंतर त्याच्याखाली 4 लाईन सोडायचे आहेत आपल्याला. 2 ॲडजस्टमेंट आहेत त्याच्यामुळं. पुढचा जो आयटम दिला आहे तो पर्चेसेस दिलेला आहे. पर्चेसेस कुठे घेतो? पर्चेसेस आपण ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला. सुरुवातीला आपण ओपनिंग स्टॉकसाठी जागा सोडायची. ओपनिंग स्टॉक दिलेलंच नाही त्याने प्रॉब्लेममध्ये, म्हणून मी त्या ठिकाणी नील घेतलेलं आहे. त्याच्याखाली 2 पर्चेसेस इनरला घेतला 85,500. त्याच्यामधून आपल्याला रिटर्न वजा करायचे आहेत. पुढचा जो आयटम दिलेला आहे तो आहे बॅड डेब्ट्स. बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्यायचे. बॅड डेट्स प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला मी घेतलेत बघा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला 2 बॅड डेट्स इथं रेंटच्या खाली घेतलेत बघा. 2 बॅड डेट्स कंसामध्ये ओल्ड. इनरला 500 रुपये घ्या. त्याच्यानंतर पुढचा जो आयटम दिलेला आहे तो आहे सेल्स रिटर्न. हे सेल्समधून आपण मायनस करायचे आहेत. याचा नंतर विचार करूया आपण. त्यानंतर नेक्स्ट आयटम दिलेला आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. हे आपले असेट असते, त्याच्यामुळं हा आयटम बॅलन्स शीटच्या असेटला घेतला मी. असेटला घेतला आहे बघा. डेटर्सच्या खाली 4 लाईन सोडून आपण घेतलेला आहे 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. इनरला 40,000 रुपये. याच्यावरती हिडन ॲडजस्टमेंट आहे
त्याच्यामुळे ते इनरला घेतले. कंसामध्ये लिहिले परचेस ऑन 1 ऑक्टोबर 2018. हे झालं 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स आपण असेटला घेतले इनरला. पुढचा जो आयटम दिलेला आहे तो इम्पोर्ट ड्युटी दिलेला आहे. इम्पोर्ट ड्युटी हा आयटम ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला येतो, म्हणून ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिटला परचेसच्या खाली साधारणतः 1-2 लाईन सोडून घेतले आपण. टू इम्पोर्ट ड्युटी आउटरला 1800. त्याच्यानंतर पुढचा जो आयटम दिलेला आहे त्याचा विचार करूया आपण. पुढचा नेक्स्ट आयटम दिलेला आहे लिगल चार्जेस. लिगल चार्जेस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतो 2000 रुपये. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला आपण घेतले लिगल चार्जेस सुरुवातीलाच आउटरला 2000 रुपये. समजलं, लिगल चार्जेस हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येतो. पुढचा आयटम दिलेला आहे मोटिव्ह पॉवर ट्रेडिंग अकाउंटच्या डेबिट साईडला घेतलेला आहे बघा. इम्पोर्ट ड्युटीच्या खाली टू मोटिव्ह पॉवर आउटरला 12000 रुपये. पुढं नेक्स्ट आयटम वेअर हाऊस रेंट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेतला आपण. वेअर हाऊस रेंट घेतले बघा. वेअर हाऊस रेंट आपण लिगल चार्जेसच्याच खाली टू वेअर हाऊस रेंट आउटरला 1800. त्याच्यानंतर नेक्स्ट आयटम दिलेला आहे बघा ट्रेडिंग अकाउंट ट्रायल बॅलन्समध्ये वेअर हाऊस रेंट नंतर कॅश इन हँड कॅश ॲट बँक ही दोन्ही आयटम बॅलन्स शीटच्या असेटला आपण घेतो. बॅलन्स शीटच्या असेटला लक्ष द्या, असेटला घेतलेत बघा. 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्सच्या खाली कॅश इन हँड कॅश ॲट बँक घेतलेत 20,000 आणि 70,000 आउटरला त्याची टोटल 90,000. हे आउटरला तर तुम्ही डायरेक्टली लिहिले तर पण चालतात. त्याच्यानंतर पुढचा जो आयटम दिलेला आहे तो दिलेला आहे ॲडव्हर्टाइजमेंट आणि इन ब्रॅकेट काय म्हटलेलं आहे फॉर 2 years विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2019. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट 10,000 दिलेलं आहे आणि त्याचा इफेक्ट 1 जानेवारी 2019 पासून दाखवा म्हटलेलं आहे. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणारा आयटम आहे, त्याच्यामुळं तो प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेऊ. वेअर हाऊस रेंटच्या खाली टू ॲडव्हर्टाइजमेंट कंसामध्ये घेतलं फॉर 2 years विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2019. इनरला 10,000 घेतलेलं आहे. पुढं नेक्स्ट आयटम दिलेला आहे सॅलरीज दिलेला आहे बघा. सॅलरीज प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, त्याच्याच खाली रेंट 1500 हे पण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला येणार, म्हणून दोन्ही आयटम आपण प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला घेऊ. ॲडव्हर्टाइजमेंटच्या खाली घेतलं टू सॅलरीज इनरला 3800 आणि टू रेंट 1500. दोन्हीवरती आउटस्टँडिंगची ॲडजस्टमेंट आहे. ॲडजस्टमेंटचा आपण नंतर विचार करू. नेक्स्ट आयटम दिलेला आहे ड्रॉइंग्स कॅपिटलमधून वजा करणार आहे, आपण नंतर विचार करू. 2,400 आणि 3,200. फर्निचर बॅलन्स शीटच्या असेटला 1,95,800 आणि ह्याच्यावरती ॲडजस्टमेंट आहे बिल्स रिसिवेबल फ्री होल्ड प्रॉपर्टी. ही तिन्ही आयटम आपण बॅलन्स शीटच्या असेटला घेतलेले आहेत. बघू असेटकडे जाऊ आपण. बॅलन्स शीटच्या असेटला या फर्निचर घेतले बघा. फर्निचर इनरला 1,95,800 डिप्रिशिएशन दिलेलं आहे, नंतर विचार करू डिप्रिशिएशनचे ॲडजस्टमेंट. बिल्स रिसिवेबल फ्री होल्ड प्रॉपर्टी आउटरला घेतली, ॲडजस्टमेंट नाही 20,700 41,000. त्याच्यानंतर क्रेडिट बॅलन्स आपण बघूया. क्रेडिट बॅलन्समध्ये कॅपिटल दिलेलं आहे सुरुवातीला. कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतो आपण. कॅपिटल बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला घेतले बघा आपण इनरला. त्याच्या खाली अंडरलाईन करून अमिताभ भाई 3,50,000 इनरला आणि त्याच्यातून लेस ड्रॉइंग्स आपण तिकडे डेबिटच्या आत्ताच मी सांगितलं नंतर विचार करूयात ते वजा केले 2,400. इनरला त्याची वजापैकी 3,47,600 आणि त्याच्या खाली साधारणतः 2 लाईन सोडायच्या, कारण प्रॉफिट किंवा लॉस आपल्याला त्याच्यामध्ये ॲड किंवा मायनस करायचं आहे. आणि नरेंद्रभाईचं कॅपिटल किती दिलं आहे 3 लाख. त्याच्यातून लेस ड्रॉइंगचं 3,200 2,96,800 बॅलन्स त्याचा इनरला ठेवला. त्याच्यानंतर पुढचे जे आयटम आहेत त्याच्यामध्ये सेल्स दिलेला आहे. सेल्स ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला आपण घेणार. इनरला सेल्स घेतलं बघा. बाय सेल्स त्याच्यातून रिटर्न आपण लेस रिटर्न किती करणार 2,200. आउटरला 1,77,800. पुढचा जो आयटम दिलेला आहे तो क्रेडिटर्स दिलेला आहे, बिल्स पेएबल दिलेला आहे. बिल्स पेएबल बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेणार आपण. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतला बघा बिल्स पेएबल आपण. नरेंद्रभाईच्या कॅपिटलच्या खाली साधारणतः 2 लाईन सोडून बिल्स पेएबल आउटरला 8,500. त्याच्यानंतर
त्याच्यानंतरचा जो आयटम दिलेला आहे तो आहे डिस्काउंट. आता डिस्काउंट हा मिळालेला डिस्काउंट आहे बघा त्यांना, हा रिसिवड आहे, म्हणून हा प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला आपण. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला आपण लिहिलं आहे बघा, सुरुवातीला 1-2 लाईन सोडून, बाय डिस्काउंट रिसिवड कंसामध्ये 1200. त्याच्यानंतर पुढचा जो आयटम दिलेला आहे तो आहे क्रेडिटर्स बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेणार 38,500 आउटरला. आर डी प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेणार आपण बाय RDD कंसामध्ये ओल्ड इनरला 2,700. आणि नंतर ॲडजस्टमेंटचा विचार करू, त्याच्यावरती ॲडजस्टमेंट काय दिलेले आहे त्याचा आपण नंतर विचार करूया. बँक लोन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला, बँक लोन बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला घेतलेला आहे बघा, बँक लोन क्रेडिटर्सच्या खाली 15,000 रुपये. नेक्स्ट आयटम दिलेला आहे परचेस रिटर्न. परचेसमधून काय करायचे हे आपण मायनस करायचे. परचेसमधून लेस केले बघा रिटर्न 2,000 रुपये, 83,500 आउटरला त्याची वजाबाकी. समजलं? हे झालं ट्रायल बॅलन्सचं पोस्टिंग केलं. आपण पहिले ॲडजस्टमेंट बघूया. पहिले ॲडजस्टमेंट काय दिलेलं आहे, स्टॉक ऑन हँड ऑन 31 मार्च 2019 व्हॅल्यूड ॲट ₹43,000. क्लोजिंग स्टॉक दिलेला आहे, त्याचे 2 इफेक्ट द्या, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला आणि बॅलन्स शीटच्या असेट साईडला. ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिटला सुरुवातीला सेल्सच्या खाली साधारणतः 4-5 लाईन सोडून बाय क्लोजिंग स्टॉक द्या आउटरला 43,000 रुपये. आणि सेकंड इफेक्ट बॅलन्स शीटच्या असेट साईडला घेतला बघा, साधारणतः फ्रीहोल्ड प्रॉपर्टीच्या खाली क्लोजिंग स्टॉक 43,000. समज क्लोजिंग स्टॉकचे 2 इफेक्ट ट्रेडिंग अकाउंट क्रेडिट साईड, बॅलन्स शीटच्या असेट साईडला. 2 नंबर ॲडजस्टमेंट दिले, अनइन्शुअर्ड गुड्स वर्थ ₹8,000 वेअर स्टोलन, म्हणजे 8,000 रुपयेचा माल चोरीला गेलेला. 2 इफेक्ट द्या त्याचे. एक ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला बाय अनइन्शुअर्ड गुड्स स्टोलन 8,000. आणि चोरीला गेला आहे, नुकसान झालं, विमा कंपनीकडून क्लेम मिळालेला नाही, कारण विमाच उतरलेला नाही मालाचा, त्याच्यामुळे त्याचा क्लेम मिळणार नाही. म्हणून लॉस किती होणार आहे, 8,000. म्हणून लिहिलं बघा, टू लॉस बाय स्टोलन म्हणा, फायर म्हणता येणार कारण चोरीला गेला आहे असं म्हटलं आहे त्यांनी. लॉस बाय स्टोलन किती, 8,000 रुपये आउटरला. समजलं? अनइन्शुअर्ड असेल तर 2 इफेक्ट द्यायचे, एक TC आणि दुसरा PD. त्यानंतर तिसरे ॲडजस्टमेंट बघू, क्रिएट RDD ॲट 2% ऑन सनरी डेटर्स. आणि 4 नंबरचे ॲडजस्टमेंट काय दिले, मिस्टर पाटील आवर कस्टमर बिकेम इनसॉल्वंट अँड कुड नॉट पे हिज डेप्ट ऑफ ₹500. पाटील हा म्हणजे आपला कस्टमर आहे, म्हणजे हा अमिताभ भाई आणि नरेंद्र भाईचा कस्टमर आहे, आणि त्यानं 500 रुपयेच दिले नाहीत, बुडवलेत, इनसॉल्वन्सीमध्ये गेलेला आहे, दिवाळखोरीत गेलेला आहे. त्याच्यामुळे हे बॅड डेट्स आहेत. मग आपण याच्या अगोदरचे प्रॉब्लेम पाहिलेत बघा, सुरुवातीला डेटर्समधून बॅड डेट्स वजा करायचे आणि येणाऱ्या बॅलन्सवरती, म्हणजे बॅड डेट्स वजा करून जो बॅलन्स येतो त्याच्यावरती RDDची प्रोव्हिजन करायची. म्हणजे सुरुवातीला 4 नंबरची ॲडजस्टमेंट क्लिअर करायची, नंतर 3 नंबरची करायची. करूया सुरुवातीला बॅड डेट्सची. बॅलन्स शीटच्या असेटला डेटर्समधून लेस बॅड डेट्स म्हणा, न्यू 500 रुपये वजा होतील, 28,200. त्याच्यानंतर लेस RDD, त्याच्यामध्ये 2% माझं लिहायचं राहिलेलं आहे बघा, RDD लेस RDD 2% करा तुम्ही पुढं. 28,200च्या 2% किती होईल, 564, म्हणजे 282 ची डबल, म्हणजे 282 1% येईल, 2% त्याची डबल म्हणजे 564, वजाबाकी 27,636. आता असेट कमी झाली, ह्याचे दोन्ही इफेक्टच 500 आणि 564. जे आपले जुने बॅड डेट्स आहेत का प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला, मी सांगितलं सुरुवातीला 4 लाईन सोडा, त्याच्यामध्ये ॲड करायचे. जुने बॅड डेट्स किती आहेत, 500. त्याच्यामध्ये न्यू बॅड डेट्स 500 ॲड केले, 1,000 रुपये झाले. त्याच्यामध्ये ॲड RDD किती करणार तुम्ही, न्यू 564, टोटल 1,564 झाले. आता इकडे लक्ष द्या, क्रेडिटला बाय RDD ओल्ड किती म्हटलं आहे तुम्ही, 2,700. आता काय करायचं, जे RDD जास्त आहे किंवा जो बॅलन्स जास्त आहे तिकडं कमी नेऊन वजा करायचा. म्हणजे आता 2700 जास्त आहे, तिकडं 1,564 आहेत, म्हणजे इथं लेस ट्रान्सफर करायचे डेबिटला. 1,564मधून 1,564 मायनस होतील, आउटरला नेईल,
आणि तिकडं जाऊन क्रेडिटला 2700मधून वजा करायची. लेस ऑलरेडी ट्रान्सफर 1564, आउटरला 1136 त्याची वजाबाकी घेतली. पुढचे ॲडजस्टमेंट समजले. डेटर्स वरती ॲडजस्टमेंट कशी केली, पहिला बॅड डेट्स वजा करून परत RDD 2% घेतली आणि इकडं आणून ॲड केले आणि ट्रान्सफर केले आपण जिकडं जास्त आहे तिकडं. पुढं त्यानंतर पुढची जी ॲडजस्टमेंट आहे ते आहे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेसचे. रेंट 800 आणि सॅलरीज 300 रुपये आउटस्टँडिंग आहे, म्हणजे द्यायचे राहिलेले आहे. म्हणजे त्या आयटममध्ये ॲड करायचे. म्हणजे रेंटमध्ये किती ॲड करावे लागतील, 800. म्हणजे रेंटमध्ये ॲड केलं बघा आउटस्टँडिंग 800 किंवा 800, आउटरला 2300 बेरीज होईल त्याची. आणि सॅलरीमध्ये 300 ॲड करायचे आहेत, आउटरला 4100. दोन्ही आयटम हे देणे आहेत, म्हणजे लायबिलिटी आहे. म्हणजे आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस म्हणून हेडिंग द्या लायबिलिटी साईडला आणि त्याच्याखाली सॅलरीज 300, रेंट 800, आउटरला 1100. समजलं. आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस काय केलं, रेंट आणि सॅलरीमध्ये ॲड केलं जेवढं होतं तेवढं, आणि दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. डिप्रिशिएशन दिलेलं आहे बघा. त्यांनी डिप्रिशिएशन दिलेलं आहे. फॅक्टरी बिल्डिंगवर बाय ₹2500 आणि फर्निचर बाय ₹1800. म्हणजे कॅल्क्युलेट करून दिलेलं आहे. डायरेक्ट आपणाला असेटमधून म्हणजे फॅक्टरी बिल्डिंगमधून 2500 वजा करायचे आणि फर्निचरमधून 1800 वजा करायचे. असेटकडे या. फॅक्टरी बिल्डिंग आपण घेतलं आहे बघा 2 नंबरला आयटम. त्याच्यामधून लेस DEP करा 2500, आउटला 72500. 75मधून 2500 वजा केले 72500. आणि परत फर्निचरमधून लेस DEP करा 1,95,800मधून 1,800 मायनस होतील आणि त्याची वजाबाकी आउटरला 1,94,000. आता दोन्हीचे सेकंड इफेक्ट कुठे देणार तुम्ही, बॅलन्स शीटच्या प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिट साईडला घ्या. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला इथं घेतले बघा मी, टू लॉस बाय स्टोलनच्या खाली टू डिप्रिशिएशन अकाउंट त्यातला अंडरलाईन करा. आणि फॅक्टरी बिल्डिंग इनरला 2,500 आणि फर्निचर 1,800, आउटरला 4,300 त्याची बेरीज घेतली. म्हणजे काय केलं आपण, डिप्रिसिएशनची ॲडजस्टमेंट आता आपण क्लिअर केली. त्याच्यानंतर 2 हिडन ॲडजस्टमेंट दिलेले आहेत बघा. त्याच्यासाठी मी वर्किंग नोट तयार केलेली आहे तुम्हाला समजावं याच्यासाठी. इथं ट्रेडिंगच्या खाली वर्किंग नोट नंबर 1 लिहिलेला आहे बघा. इंटरेस्ट ऑन 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 40,000 आणि कंसामध्ये काय म्हटले, परचेस डाऊन 1 ऑक्टोबर 2018. म्हणजे ह्या दोघांनी 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स परचेस केलेत. कधी, 1 ऑक्टोबर 2018. कितीचे, 40,000चे. म्हणजे त्यांना त्या बॉन्ड्सवरती इंटरेस्ट मिळणार. पण इंटरेस्ट किती महिन्याचं घ्यायचं, 1 ऑक्टोबरला बॉन्ड्स खरेदी केले 2018मध्ये, म्हणजे पुढं 31 मार्च 2019पर्यंत 6 महिनेच त्यांच्याकडे आहेत किंवा 6 महिन्याचंच त्यांना त्याच्यावरती इंटरेस्ट मिळणार आहे. म्हणून इंटरेस्ट बरोबर लिहा, 10/100 गुणुले 6/12 गुणुले 40,000 बरोबर 2,000 रुपये इंटरेस्ट. आणि हे इंटरेस्ट काय करणार आपण, इंटरेस्ट मिळालं म्हणजे ते ॲसेट इन्क्रीज होते. म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये इंटरेस्ट ॲड केलं म्हणजे 40,000चे बॉन्ड्स किती होतील, 42,000. ॲसेट वाढली म्हटल्यानंतर सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घ्यायचा. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिट साईडला घेतला बघा, बाय इंटरेस्ट ऑन 10% गव्हर्नमेंट बॉन्ड्स 2,000 रुपये. समजलं. त्याच्यानंतर पुढचे जे ॲडजस्टमेंट दिलेलं आहे त्याची वर्किंग नोट मी तयार केलेली आहे बघा. ॲडव्हर्टाइजमेंट फॉर 2 years विथ इफेक्ट फ्रॉम 1 जानेवारी 2019. 10,000 रुपये ॲडव्हर्टाइजमेंटवरती खर्च झालेला आहे, पण 2 वर्षाचा त्यांनी दिलेला आहे. पण इफेक्ट हा 1 जानेवारी 2019पासून दाखवा म्हटलेला आहे. म्हणजे ॲडव्हर्टाइजमेंट ही फक्त 3 महिन्याची द्यायला पाहिजे होती ह्याने. दिलेले किती, म्हणजे 24 महिन्याची दाखवलेले, पण त्याने पण द्यायला पाहिजे होती 3 महिन्याचीच फक्त. म्हणजे ॲडव्हान्स किती पेमेंट केलेलं आहे त्याने किंवा प्रीपेड किती केलेलं आहे महिन्याचं पेमेंट, त्याने 21 महिन्याचं पेमेंट जादा केलेलं आहे. म्हणजे 21 महिन्याचं काढावं लागेल आपल्याला प्रीपेड ॲडव्हर्टाइजमेंट बरोबर. 21/24 जेवढ्या महिन्याची प्रीपेड आहे तेवढी काढायची. 21 महिन्याची प्रीपेड आहे, वर्षामध्ये म्हणजे 2 वर्षामध्ये किती महिने होतील, 24 गुणुले किती हजार आहे ॲडव्हर्टाइजमेंट, 10,000 बरोबर किती येईल, त्याचा भागाकार केला तर 7 गुणुले 1250 बरोबर 8,750. म्हणजे एवढे ॲडव्हान्स पेमेंट केलेलं आहे. म्हणजे 1,250 रुपयेच 3 महिन्याची जाहिरातीचा खर्च त्यांना द्यायचा होता, पण त्यांनी 8,750 हा जादा केलेला आहे. जादा केला आहे म्हणजे
तिथून काय करावं लागेल, वजा. आता ॲडव्हर्टाईजमेंट आपण कुठे घेतलं आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. तिथून लेस प्रीपेड म्हटले बघा इथं 10,000च्या खाली 8,750, आउटरला 1,250. आता प्रीपेड आहे. प्रीपेड म्हटल्यानंतर किंवा ॲडव्हान्स म्हटल्यानंतर ते असेट असते. बॅलन्स शीटच्या असेटला घेतले बघा आपण प्रीपेड ॲडव्हर्टाईजमेंट क्लोजिंग स्टॉकच्या खाली 8,750. हे झालं. आपल्या सर्व ॲडजस्टमेंट आपण क्लिअर केलेल्या आहेत. अकाउंट क्लोज करूया. सुरुवातीला ट्रेडिंग अकाउंट क्लोज करायचं. ट्रेडिंग अकाउंटची डेबिट साईड कमी आहे, क्रेडिट साईड जास्त आहे. क्रेडिट 2,28,800 येते, डेबिटला 2,28,800 टोटल म्हणून आपण घेतले. 2,28,800मधून डेबिटचे आयटम त्याची बेरीज करून जर मायनस केले तर टू GP कॅरीड डाऊन किती येतो, 1,31,500. ट्रान्सफर टू कुठं करतो आपण, P&L अकाउंट. मी इथे लिहिलं आहे बघा, P&L अकाउंट. आता प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या क्रेडिटला बाय GP ग्रॉस प्रॉफिट ब्रॉड डाऊन होईल 1,31,500. आता प्रॉफिट अँड लॉस क्लोज करूया. प्रॉफिट अँड लॉस अकाउंटची क्रेडिट साईड जास्त येते, 1,35,836 येते, 1,35,836. इथं थोडं 36 राहिलेलं आहे बघा, 836 राहिलेलं आहे इथं क्रेडिटला, ते तुम्ही करेक्ट करून लिहा. आणि डेबिटला पण 1,35,836 घेतलेले आहेत. त्याच्यामधून जर डेबिटचे आयटम बेरीज करून मायनस केले तर 1,12,086, 1,12,086 हा नेट प्रॉफिट येतो. म्हणून डेबिटला लिहायचं टू नेट प्रॉफिट ट्रान्सफर टू कॅपिटल अकाउंट. आता 1,12,086 याचं वाटप अमिताभ भाई आणि नरेंद्र भाई असं त्याच्या खाली नावं लिहायची. आपण येणारला त्याचं वाटप केलं आहे बघा, 56,043, 56,043, कारण इक्वली वाटप केलेलं आहे, समान. म्हणजे 1,12,086ला 2नं भागायचं, म्हणजे बरोबर हिस्सा त्याचा 56,043 आणि 56,043 ह्या दोघांचे येतात. ते ट्रान्सफर करा लॅबिलिटीला. लॅबिलिटीला आपण काय करतो, त्यांच्या कॅपिटलमध्ये ॲड करतो. कॅपिटलमध्ये ॲड केलं, नेट प्रॉफिट अमिताभ भाईचा 56,043, तर बेरीज त्याची 4,03,643 येते. आणि नरेंद्र भाईची 3,52,843 टोटल केली लॅबिलिटीची, तर 8,19,586 येते. आणि क्रेडिटची पण असेटची पण 8,19,586 ना आपली असेट आणि लॅबिलिटी बरोबर येते. समजलं सर्वांना आपण हा प्रॉब्लेम, प्रॅक्टिकल प्रॉब्लेम जो की पुस्तकामध्ये दिलेला आहे त्याने, त्याचं आपण सुरुवात केलेली होती, 1 नंबरचा आहे तो सोडवलेला आहे. ह्याचं सोल्युशन नसल्यामुळे मी हा प्रॉब्लेम तुम्हाला सोडवून माझ्या वहीमध्ये मी ठेवलेला होता, आणि तो कशा पद्धतीनं सोडवायचा याची आत्ताच आपण चर्चा केलेली आहे. याच्यामध्ये काही अडचण असेल तर तुम्ही विचारू शकता. फक्त टोटल इथं प्रॉफिट अँड लॉसची क्रेडिटची ना 1,35,836 6 इथं राहिलेलं होतं, तेवढं लक्षात ठेवा, तिथं तेवढं करेक्शन करा. आणि त्यानंतर आपण नंतरच्या तासाला दुसरा प्रॉब्लेम पाहूया. प्रयत्न करा दुसरा प्रॉब्लेम सोडवण्याचा. जर काय अडचण असेल तर मला कॉल करा, किंवा तुम्हाला जर त्याच्यामध्ये काय अडचण आली तर मी नंतर तो प्रॉब्लेम तुम्हाला पुढच्या तासाला पुढच्या व्हिडिओमध्ये सोडवून देतो. थँक्यू.